हॅलो एव्हरीवन, कसे आहात? तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, आता आहे नाईट आणि नाईटमध्ये बघा दोन माझी मुलं काय करत आहेत. हे बघा, वंशनी इकडे हाऊस बनवलेला आहे आणि खाली बसून आहे विवान. तर बघा मित्रांनो, विवानने काय बनवलेलं आहे तर बघा, डायनिंग टेबल बनवलेला आहे. हा कशा पद्धतीनं बनवलेला आहे ते तुम्हाला जवळून दाखवते. तर बघा, विवान सांगत आहे की हा सोफा डायनिंग टेबल आहे म्हणून. तर मी बघा कशा पद्धतीने ब्लॉगच्या विवान वेगवेगळ्या पद्धतीनं डायनिंग टेबल बनवत असतो. हा छोटे आपले ब्लॉग व्हिडिओ जेही आहेत ते मी इंस्टावर पण शेअर करत आहे तुम्हा सर्वांसोबत. तर तुम्ही आजच्या छोट्याशा ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. कसते माझे दोन्ही मुलं काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत राहतात म्हणून मी त्यांचे जेही ब्लॉग आहेत काय आहेत ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर आता बघा, शाळेला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत आता क्रिसमसचे, जे 25 डिसेंबरला आहे. तर याच्या आधीच त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. 23 पासून सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर बघा, आता घरी खाली राहण्यापेक्षा हे दोघं असेच आपला टाईमपास याच्यामध्ये करणार आहेत, काय काय बनवून. याच्यासाठीच त्यांना आम्ही असे ब्लॉग घेऊन दिलेले आहेत की हे बा मोबाईलवर कमी राहणार आणि असे खेळण्यामध्ये बिझी राहणार. जास्त मोबाईलवर असतात म्हणून आम्ही मोबाईल त्यांच्या कमी करत आहोत. तर बघा, असे रोबोट बनवले. वनचे पप्पा आले तर विवान लाडाला चाललेला आहे. लाड करा पप्पा, पण तेही लाड बघा कशासाठी आहे तर बघा, मोबाईलसाठी. कळते ना तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा कळत असेल तर. बघा, आम्ही म्हटलं मोबाईल नाही येता यातच मोबाईल द्यायचा नाही. तर बघा, वंशला असं वाटला की विवानच्या लाड करतात आणि माझ्या नाही करत. तर तो विवान पण म्हणत होता की माझ्या पण लाड करा पप्पा. तर मी म्हटलं नका, कारण की आता 2 दिवस झाले. तुम्हाला याच्या आधी ब्लॉगमध्ये सांगितलं की यांच्या कमरेमध्ये नस लागलेली आहे. हा व्हिडिओ थोडा उशिरा येत आहे. तर बघा, दोघांचा लाड असा केला वंशच्या पप्पांनी एकेकाला घेऊन. तर असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मित्रांनो. चला भेटूया पुढच्या अशाच मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय बाय.